नमस्कार मैत्रिणींनो, छोट्या पार्टीसाठी किंवा किटी पार्टीसाठी स्नॅक्स असं पाहिजे की ते प्लेटमध्ये दिसायलाही छान आणि त्याने पोटही भरायला पाहिजे. यासाठी आपण एका सोप्या पद्धतीने सँडविच तयार करणार आहोत. सँडविच तयार करण्यासाठी मी इथे इडलीचं बॅटर घेतलेलं आहे. इडलीचं बॅटर मी 4 चम्मच घेतलेलं आहे. अगदी मऊसूद इडलीचं बॅटर हे कसं तयार करावं याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. गीतूज खाद्य संस्कृतीमध्ये तुम्ही तो बघू शकता. बॅटरमध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते. त्यानंतर यात 1 टेबलस्पून साखर टाकून घेतली आहे. साखर बॅटरमध्ये एकजीव होऊन जाण्यासाठी बॅटर आधी छान हलवून घ्यायचे. त्यानंतर पॅनमध्ये 1 टेबलस्पून पाणी आणि 1 टेबलस्पून तेल हे छान गरम करून घ्यायचे. एका बाजूला आपण ढोकळा शिजण्याची तयारी करून घेऊ. एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेले आहे आणि ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्याला तेल लावून ते त्यामध्ये ठेवलेलं आहे. बॅटरमध्ये आता आपण 1/4 टीस्पून खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे. त्यावर आपण गरम केलेले तेल आणि पाण्याचं मिश्रण टाकले. आता अजिबातच वेळ न घालवता बॅटर हे पटापट हलवायचे, म्हणजे ते अतिशय मऊ आणि जाळीदार तयार होते. आता हे तयार झालेले मिश्रण आपण सेट केलेल्या भांड्यामध्ये टाकून देते. मिश्रण टाकल्यानंतर हे भांडे मीडियम फ्लेमवर आपल्याला 7 मिनिटे झाकून ठेवायचे आहे. भांड्यातली वाफ अजिबातच बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. तोपर्यंत आपण आता इथे दुसरे मिश्रण तयार करणार आहोत. इथे मी ढोकळ्याचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून साखर घालून घेतलेली आहे. हे मिश्रण देखील कसे तयार करायचे याचा देखील व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. या बॅटरमध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे. मिश्रण छान आता हलवून घेऊयात. 7 मिनिटं झाली आहेत. पाहूया. पहा, हे मिश्रण आपले बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता ह्या मिश्रणावर तयार केलेली चटणी टाकून घेते. यासाठी तुम्हाला आवडेल ती पुदिन्याची, शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी करून लावू शकता. चटणीमध्ये थोडे इडलीचे बॅटर मिसळावे, म्हणजे चटणी ही छान सेट होते. आता पुन्हा आपण याला 3 ते 4 मिनिटं वाफ देऊन घेऊयात. या बॅटरमध्ये देखील आपण 1 टेबलस्पून साखर आणि मीठ घालून छान हलवून घेतले आहे. यामध्ये आता 1/4 टीस्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि त्याचप्रमाणे 1 चम्मच गरम पाणी आणि 1 टेबलस्पून तेल गरम करून यावर टाकत आहोत आणि ते छान हलवून घ्यायचे आहे. मिश्रण आपले छानपैकी हलवून झालेलं आहे. आता अजिबात वेळ न घालवता चटणीच्या वरती आपण हे मिश्रण टाकून देणार आहोत. मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला हे 10 मिनिटं तरी झाकून ठेवायचे आहे. गॅस आपला हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. मी इडलीचे बॅटर थोडे जास्तच घेतलेले होते. तुम्ही दोन्ही बॅटर हे 2-2च्या प्रमाणात घ्या, म्हणजे तुम्हाला थोडा कमी वेळ लागेल. दहा मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. पहा, बॅटर आपले किती फुगले आहेत. अगदी भांड्यात मावत नाही एवढे झालेले आहे. आपण चेक करून पाहूया ते शिजले आहे का. बॅटर अजून थोडे कच्चे आहे, ते चाकूला थोडे लागलेले आहे. अजून 2 ते 3 मिनिटं आपण ते शिजवून घेऊयात. तीन मिनिटांनंतर मिश्रण आपले हे छान शिजले गेलेले आहे. आता लगेच ते आपण बाहेर काढून घेऊयात. छान जाळी देखील त्याला आलेली आहे. आता गार करून घेऊया. सँडविचचे मिश्रण आपले हे गार झालेले आहे. आता एका ताटलीमध्ये ते काढून घेते. पहा, किती सहजच ते बाहेर येत आहे. अगदी कुठेच चिटकलेले नाही आणि
जाळी देखील अतिशय सुरेख आलेली आहे. सँडविच आपले गार झालेले आहे. आता चाकूच्या साहाय्याने त्याला कट करून घेऊया. तुम्ही याला सँडविच इडली किंवा सँडविच ढोकळा काहीही म्हणू शकता. कट केलेले भाग हे किती सहजच वेगळे होत आहे आणि त्यांचा कलर देखील किती छान दिसत आहे. अगदी पाहूनच खाण्याची इच्छा होते. पहा ताटलीत किती छान दिसत आहेत. आता यावर कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि मिरच्या यांची फोडणी टाकून घेते. या बॅटरपासून आपल्या एकदमच 3 रेसिपीज तयार होते. इडली तयार होते, ढोकळा तयार होतो, तसेच सँडविच देखील तयार होतो. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी लागते. नक्कीच करून पहा. तसेच या रेसिपीची लज्जत वाढावी म्हणून यावर पोडी मसाला देखील मी टाकून घेतलेला आहे. पोडी मसाल्याची रेसिपी देखील माझ्या चॅनलवरती आहे. चला तर मग रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.